राम राम मंडळी. कसं काय? आज साताऱ्यात दिवाळी साजरी व्हायलाच पाहिजे का? अरे लेक, आपली RCBचा हैदराबादच्या नावानं असं धुतलंय ना की त्यांना आता त्यांच्या 4 मिनाराच्या सावलीत बी उभं राहायची भीती वाटती. आज फक्त RCB असा गजर पाहिजे. चला आजच्या मॅचचा राडा बघूया आपल्या सातारा स्टाईलमध्ये. आता बोला, आपला विराट दादा मैदानात उतरला की लेखाचा असं दिसतो जसं काय साताऱ्याच्या खंडोबाच्या जत्रेत मानाचा घोडाच. आज त्यानं हाफ सेंचुरी मारली. हैदराबादचे बॉलर असे रडायला लागले जसं काय त्यांच्या शेतात कोणीतरी मोकाट जनावर सोडल्यात. बघा, दादांचा एक कव्हर ड्राईव्ह. विराट दादा बरं का, बॉल जेव्हा बाउंड्रीला गेला तेव्हा हैदराबादचा बॉलर असा बघत होता जसा काही सातारी मिसळ खाताना त्याला जोरात ठसका लागला. दादांचा फॉर्म बघून वाटतंय या वर्षी मी कुणी आडवं आलं की उभा करून आडवा करणार. आडवा समजलं का? आता पलीकडच्या टीमचं बी बोललं पाहिजे. ईशान किशन 80 रन्स मारलं पट्टन. 80 मान्य आहे, पण लेका साताऱ्याच्या गाड्या पुढे तुझी गाड्या शिजली नाही. आणि कशी शिजल व? तो असा जोरात खेळत होता जसा काय कुस्तीच्या मैदानात पैलवान. पण आपलं जॅकब डफी त्यानं असा का बॉल टाकला, ईशानचा चेहरा असा झाला जसं काही साताऱ्याच्या एसटीत जागाच नाही भेटली. बिचारा 80 रन मारून गेला. कारण शेवटी विजय कुणाचा? आपल्या RCBचा. हैदराबादची बिर्याणी काय कच्चीच राहिली बाबा आज. 7 तासात जय मटन रस्सा भारी पडला. नाद नाही करायचं साताऱ्याचा. तर मंडळी हो, आपल्या साताऱ्याच्या क्रिकेट कट्ट्यावरती हा तुमचा सातारी भावड्या थोडी चर्चा करणार आहे आज. थोडीच, जास्त नाही वेळ घेणार तुमचा. माझा एक मैत्र म्हणत होता, अरे हैदराबादनं 200 रन्स केल्यात, RCB कशी काय जिंकली? मी म्हणलं, अरे लेका तुला काय वाटलं? रन्स केले म्हणजे जिंकले का तुम्ही? हा, अरे क्रिकेट म्हणजे सातारच्या गोट्यांची खेळ नाही. मॅचचा जरा स्कोअर कार्ड बघून घेऊया, कुणी काय दिवा लावलाय ते. थोडक्यात स्कोअर कार्ड ओपन करतो मी. पहिली बॅटिंग हैदराबादी पोरांची. आपला ट्रॅव्हिस हेड, निवळ बधीर. आणि त्याच्याबरोबर ही जरा पोरग जरा बिघडल्या का वाटत नाही होय तुम्हाला? ही खेळलं कर फायनल मॅचला वर्ल्ड कपच्या, पण वर्ल्ड कप बी ह्याचा असाच गेलाय. स्कोअर कार्ड बघा. ट्रॅव्हिस हेड 9 बॉल 11. अभिषेक शर्मा 8 बॉल 7, निव्वळ 1 चौकार हाणलाय. षटकार कोणी हाणायचे कोणास माहित. एवढ्यात आला बघा आपला छोटा पॅकेट, बडा धमाका. ईशान किशन पोरग भारी खेळलंय, एवढं मात्र नक्की. पोरग भारी खेळलंय. 38 बॉलमध्ये पट्ट्यानं 80 रन मारले. ती किती? 80. 5 चौकर आणि 8 षटकार हाणल्यात. 210चा स्ट्राईक रेट होता पट्ट्याचा. नितीश कुमार रेड्डीला दिलं होतं प्रमोशन आज बॅटिंगला, पण निव्वळ 6 बॉलमध्ये 1 रन करून गेले. अरे 1च रन करायचा होता, मग तू खाली आला असता तरी बी चालला असतं. 4थ्या नंबरला येऊन तुला हे खेळायचं होतं वय. नंतर आलं क्लासेन भाऊ, जरा आल्याला टाइम घेतला बरं,
आणि नंतर हाणायला बी लागलं होतं. काय कळलं तिच्या आईला 22 बॉल 31 वर आउट झालेल्या का. होय ती कॅच बघितली का तुम्ही सॉल्टची. अरा कसली कॅच होती ती. लका नादच केला का सॉल्टनी. पहिल्यांदा मला पण वाटलं आउट आहे वाटतं. नंतर परत त्यांनी थर्ड अंपायर घेतला. मग नॉट आउट वाटलं. तिच्या आईला म्हणलं ही काय झालं आता. नंतर परत 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 व्हिडिओ दाखवत्यात. शेवटी कुठं अंपायरला वाटलं की बाबा घेतली, व्यवस्थित घेतली कॅच. मग त्यांनी आउट दिला. त्याच्यानंतर काय हो सलील अरोरा करून पोरग नवीन आलंय वाटतं हैदराबाद मध्ये. चाललं नाही पोरग, थोडं तरी दाखवलं बघा का. असं जरा हाणायचा प्रयत्न केला पोरानं, पण काय जमलं नाही. 6 बॉल 9 करून गेलं. त्यानंतर आला हे गेल्या वर्षी मी पोरग चमकलं होतं बरं का. 18 बॉल 43 अनिकेत वर्मा 238च्या स्ट्राईक खेळले हो. 4 चौके 3 फोर मारल्यात. ना 3 षटकार 4 चौकार. त्याच्यानंतर नाही कोण. मग हर्ष दुबे 3, हर्षल पटेल 0, डेव्हिड पेन 6, जयदेव उनाटकर 4. निवळ लाईन लावलेली. रेशनिंगला लाईन असती तशी नुसती. साकार घेतलीस का, चल हो बाजूला मला घेऊ दे राखेल. ही अशी लाईन होती त्यांची. कसं तरी करून पट्टे 200 पर्यंत पोचले. पण मानलं एवढ्यातनं बी 2-3 जणांच्या जीवावर 200 मारती ही टीम. फक्त विचार करा, हे वरचे 3 राक्षस आहेत ना व, ह्यातला अजून एक चाललं असतं तर हे 200 तुम्हाला 250 नक्कीच दिसलं असतं. हाय का नाही, खरं सांगायचं हाय का नाही. मग बरं असो, तर 201 20 ओव्हरमध्ये केले. त्याच्यामध्ये बॉलिंग जो आलाय आपला हा डपी. मला कमेंटमध्ये सांगा ह्यो कुठल्या टीमचा आहे. मला वाटतं न्यूझीलंडचा आहे. मी जरा कन्फ्यूज आहे, नक्की न्यूझीलंडचा आहे का साऊथ आफ्रिकेचा आहे मला जरा आठवणा झालंय. तेवढं मला एक सांगा कमेंटमध्ये की जेकब डबी कुठल्या टीमचा आहे. पट्ट्यानं बॉलिंग मर्दासारखी केली राव. पहिल्यांदा 3 आल्या धडाधड उडावली एका साईडनं. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि अजून एकाला उडावलं. थांबा सांगतो तुम्हाला, नितीश कुमार रेड्डी. त्यावेळेस त्याला असं वाटलेलं, मला बी वाटलं तिच्या आयला ही 200 सोडा 150 तर करतात की नाही. त्याच्या आयला म्हणलं नुसती एवढी वरती राक्षस भरल्या ती, निवळ एका पाठी एक आउट होत चाललंय. पासो कसं तरी रडत खेळत 200 पर्यंत पोचली. त्यावेळेस वाटलं स्कोर तर चांगला झालाय, आरसीबीचं जमतंय नाही जमतंय जरा 19-20 वाटत होतं. आणि त्याच्यात पहिल्यांदा जशी आरसीबीची बॅटिंग चालू झाली, मेन गडीच आउट झाला की राव. फिल सॉल्ट 8 रनवर चौकं मारलं होतं 2, पण तरी आउट झालं पटक्यानं. कोहली तर होताच ओपनिंगला राव. विषय आहे का. हा किंग आहे तो. एका साईडला फुल उभा माणूस, लास्ट पर्यंत नॉट आउट राहिलाय भाऊ आपला. आरसीबी वाले कमेंट करा. देवदत्त पडिकल हे पण पोरग फॉर्म घेऊन आलं होतं. काटा खेळले पोरग, काटा. आउट झालं. पण जर टिकलं असतं ना तर ही मॅच बघा 15.4 ला संपली. ही पोरग जर राहिलं असतं तर मला वाटतं 13 ओव्हरपर्यंत कार्यक्रम झाला होता हैदराबादचा. असो, त्याच्यानंतर पाटीदार आला ॲज अ कॅप्टन. प्रयत्न जोरदार केला त्यांनी पोराने. 12 बॉलमध्ये 31 केलं. आउट झाला. आणि त्याच ओव्हरला बरं का, त्याच ओव्हरला नितेश शर्मा बी आउट झाला. असं वाटलं होतं की हैदराबाद घुमावती काय, पण नाही जमलं. ते एवढं वय सोपं असतंय राव. काय तुम्ही पण एवढं सोपं असतं तर काय बघायची सोय होती. कारण तिकडं कोहली आहे हो, किंग आहे, चेज मास्टर आहे तिथं. काय संबंध. 8 फिल्डर आउट झाले असते ना. बॅटर फिल्डर म्हणतोय चुकून, सॉरी माफ करा, गावठी माणूस आहे थोडं या समोर. बॅटर 8 बॅटर जरी समोरनं आउट झाले असते तरी कोहलीनं शेवटच्या 2 जणांना घेऊन मॅच जिंकून दाखवली असती.
थोडा बोलण्यात जरा 19-20 होते, घ्या सांभाळून. टीम डेव्हिड आला. यो भाऊ मुंबईचा होता, RCBने घेतला. लय भारी निर्णय, सॅल्यूट आहे निर्णयासाठी. शेपर्डला बी घेतला. टीम डेव्हिड आला. कोहली, टीम डेव्हिड पुरेपूर काळजी घेतली. विकेट पाडणार नाही आणि आपण मॅच निवांत जिंकणार. आणि तसंच झालं. फायनली RCB जिंकली. कमेंटमध्ये RCBच्या सगळ्या फॅन्स लोकांनी मला कमेंट करायचे, समजलं का? वाट बघतोय तुमच्या कमेंटची. आणि लाईक शेअर सबस्क्राईब बी करायचे. सगळेजण सांगतात, मी बी सांगतोय. भावाला नाही सपोर्ट करणार का तुम्ही? तुम्ही नाही करणार तर कोण करणार आम्हाला सपोर्ट? बरं असो, झालं. उद्याची मॅच आहे मुंबई आणि KKR. शेड्यूल बघून सांगतोय तुम्हाला. आता एक गोष्ट मला कमेंटमध्ये सांगा, उद्याच्या मॅचमध्ये मुंबईची प्लेइंग 11, KKRची प्लेइंग 11 आणि मॅच नाच झाली पाहिजे. आज जरा झाली असती चांगली, पण असं नंतर वाटलं वन साइडेडच चालली आहे. RCBने असं टिकाव धरू दिला नाही. खरं ते सांगते, जे आपल्याला वाटलं आपण सांगितलं. तर उद्या मुंबई आणि KKRची मॅच आहे. किती वाजता आहे जरा मला बघू द्या बरं का. 2 मिनटं थांबा, मी तुम्हाला लगेच सांगतो. उद्याची मॅच. माझी फेवरेट टीम कुठली आहे तेवढी मला ओळखतात, तेवढी सांगतील. तुम्हाला काय वाटते माझी टीम कुठली असेल फेवरेट? आहे माझी फेवरेट टीम, पण मी आहे क्रिकेटचा दिवाना. आपल्याला चांगले क्रिकेट बघायचे. टीम काय ती सपोर्टला असती, फक्त आवडती म्हणून करतोय आपला सपोर्ट. जिंकली तीच पाहिजे जी चांगली खेळते. बरं मुद्द्यावर येऊ. उद्याची मॅच आहे मुंबई KKR. तर उद्याच्या मॅचचा रिझल्ट काय लागेल कमेंटमध्ये सांगा. प्लेइंग 11 दोन्ही टीमच्या मला कमेंटमध्ये सांगा. आपण बघू तुमच्या प्लेइंग 11 बरोबर येत आहेत का. ज्याची परफेक्ट बसल तो माझ्यासाठी, माझ्यापेक्षा क्रिकेटचा लय दिवाना असं मी स्वतः समजेन. भेटू उद्या.